सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर क्रमांक 1 मधील जो 8वा युनिट आहे ICT त्याच्यातील एक कन्सेप्ट आहे टाइप्स ऑफ कॉम्प्युटर नेटवर्क। टाइप्स ऑफ कॉम्प्युटर नेटवर्क। कॉम्प्युटर वेगवेगळ्या कॉम्प्युटरला आपण जोडणी करतो, एकमेका कॉम्प्युटरला आपण कनेक्शन करतो, त्या कनेक्शनला आपण नेटवर्क असे म्हणतो। तर या नेटवर्कवरती प्रश्न कशा पद्धतीने विचारतात आणि व्हिडिओमधील जे बोर्डवर मी लिहिलेलं हे कन्सेप्ट आणि हे पॉइंट्स खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या। व्हिडिओ लहान असला तरी ह्या व्हिडिओतून तुम्हाला मार्क्स मिळतात। आय एम नॉट एक्सप्लेनिंग इन डिटेल बट आय एम फोकसिंग ऑन ओनली एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इन्फॉर्मेशन। ओके, तर टाइप्स ऑफ कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे अगोदर नेटवर्क म्हणजे काय, कनेक्शन ऑफ कॉम्प्युटर्स। कनेक्शन नेटवर्क कशाला म्हणतात आपण, हे एकमेकाला जो कॉम्प्युटर आहे एकमेकाला आपण जोडणी करतो त्यांना नेटवर्क असे म्हणतात, नेटवर्क। ओके, कनेक्शन ऑफ कॉम्प्युटर्स, अनेक वेगवेगळे कॉम्प्युटर्स एकत्रित करणं म्हणजे कनेक्शन ऑफ कॉम्प्युटर्स। त्याच्यानंतर इंटरनेट, हे बघा हे तिन्ही शब्द अतिशय महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक सेट एक्झाममध्ये हे प्रश्न विचारलेले होते ह्यापूर्वी आणि प्रत्येक राज्यात गेल्या महाराष्ट्राचे कर्नाटकचे सेट एक्झाममध्ये तर हे तिन्ही प्रश्न विचारलेत, इंटरनेट, इंट्रानेट आणि एक्स्ट्रानेट। बघा इंटरनेट, इंटरनॅशनल नेटवर्क ऑफ कॉम्प्युटर्स, इंटरनॅशनल नेटवर्क ऑफ कॉम्प्युटर्स आर कॉल्ड ॲज इंटरनेट। वर्ल्ड वाईड नेटवर्क, जगातील प्रत्येक देशातील कॉम्प्युटर्सना एकमेकाशी जोडलेले आहे, त्याला इंटरनेट असे म्हणतात। इंट्रानेट, इंट्रानेट लक्षात ठेवा, इंट्रानेट म्हणजे एक प्रायव्हेट कंपनी आहे। ओके, एक प्रायव्हेट कंपनी, त्या कंपनीमध्ये जे वेगवेगळे कॉम्प्युटर्स असतात त्या कॉम्प्युटर्सला एकमेकाशी जोडणी केलेले असतात, त्याला इंट्रानेट असे म्हणतात। इनसाइड द प्रायव्हेट कंपनी, अशा त्या जोडणीला आपण प्रायव्हेट नेटवर्क असे म्हणतो, प्रायव्हेट नेटवर्क। आता हा एक कंपनी आहे, या कंपनीमध्ये वेगवेगळे लोक काम करत आहेत, प्रत्येकाकडे एक एक कॉम्प्युटर आहे, त्या कॉम्प्युटरमधला ॲक्सेस करण्यासाठी ह्यांना परमिशन दिलेलं असतात। इनसाइड द कॉम्प्युटर, बघा इनसाइड द प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन, इनसाइड द प्रायव्हेट कंपनी, इनसाइड द प्रायव्हेट हाऊस। आता प्रायव्हेट हाऊस अनेक कॉम्प्युटर जर असेल त्याला इंटरनेट माध्यमातून, इंट्रानेटच्या माध्यमातून कॉम्प्युटर जोडलेले असतात, इनसाइड द प्रायव्हेट नेटवर्क, लक्षात द्या। आणि एक्स्ट्रानेट, एक्स्ट्रानेट म्हणजे ही प्रायव्हेट नेटवर्क आहे। आता हे कंपनी, ओके हे कंपनी आहे, कंपनी, या कंपनीच्या बाहेर हे कस्टमर असेल किंवा हे माहिती सप्लाय करणारा सप्लायर असेल किंवा वस्तू, कच्चा वस्तू देणारा वस्तू असेल किंवा मार्केटिंग करणारा एखादा मार्केटिंग व्यक्ती असेल किंवा दुसरा एखाद्या कस्टमर ह्यांच्यासोबत असेल, हे कंपनी आहे ना, ह्या कंपनीबद्दल माहिती घेण्यासाठी, माहितीचा एक्सचेंज करण्यासाठी ह्या लोकांना म्हणजे बाहेरच्या लोकांना परमिशन दिलेलं असतात। इथलं ॲक्सेस करण्यासाठी, इथलं माहिती घेण्यासाठी, देण्यासाठी ह्या लोकांना म्हणजे हे आउटसाइडर आहे, ह्या आउटसाइडर लोकांना कंपनीबद्दल जोडणी केलेलं असतात, त्याला एक्स्ट्रानेट नेटवर्क, एक्स्ट्रानेट नेटवर्क असे म्हणतात। आउटसाइड प्रायव्हेट कंपनीज नेटवर्क, हे इनसाइड आहे, इंट्रानेट कंपनीच्या आत आणि एक्स्ट्रानेट कंपनीच्या बाहेरील व्यक्तींना कॉम्प्युटरशी जोडणी करणे। लॅन, लोकल एरिया नेटवर्क, लोकल एरिया नेटवर्क। त्याच्यानंतर मॅन, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, जे मोठमोठे शहर आहे त्या मोठमोठ्या शहरातील कॉम्प्युटर्सना जोडणी या पद्धतीने केलेले असतात, मॅनच्या द्वारे। WAN, WAN वाईड एरिया नेटवर्क, वाईड एरिया नेटवर्क, कंप्लीट जगातील कॉम्प्युटर्सना जोडणी करणे टेलिफोनच्या सहाय्याने। डन, WLAN वायरलेस लोकल एरिया नेटवर्क,
ह्याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारतात. पॅन पर्सनल एरिया नेटवर्क. आपण आपलं मोबाईलच्या सहाय्याने दुसऱ्या व्यक्तींना आपण ब्ल्यूटूथच्या सहाय्याने आपल्यातील फोटो व्हिडिओ आपण सेंड करतो, त्यांच्यातील व्हिडिओ किंवा इंटरनेटचे ॲक्सेस आपण करतो. दोन मोबाईल आपण कनेक्शन करतो हे मोबाईलच्या सहाय्याने, पॅन म्हणतात. पॅन पर्सनल एरिया नेटवर्क. VPN व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क विदाउट वायर युज्ड. कॅन म्हणजे कॅम्पस एरिया नेटवर्क. आता एक युनिव्हर्सिटी असेल, युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये, युनिव्हर्सिटीच्या त्या कॅम्पसमध्ये इंटरनेटची जोडणी करण्यासाठी ह्या नेटवर्कचा वापर केलेले असतात, त्याला कॅन म्हणतात, कॅम्पस एरिया नेटवर्क. हे खूप महत्त्वाचं आहे बघा. परवाच आंध्रची सेट एक्झाममध्ये हे प्रश्न विचारले होते. SAN सॅन म्हणजे स्टोरेज एरिया नेटवर्क. स्टोरेज एरिया नेटवर्क. काही आता हे मोबाईल, आता माझा मोबाईल आहे, ओके, दुसरा मोबाईल आहे, तिसऱ्या मोबाईलमधला माहिती तिथून उचलून घेण्यासाठी हे वापर करतात. स्टोरेज म्हणजे एका ठिकाणी सगळं माहिती स्टोरेज करणे, एकत्रित करणे, तो माहिती घ्यायचा आपल्याला. आपलं मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलमधून सुद्धा आपण माहिती घेऊ शकतो. स्टोरेज एरिया नेटवर्क. आणि NAS नेटवर्क अटॅच्ड. लक्षात ठेवा, नेटवर्क अटॅच्ड स्टोरेज. अशा पद्धतीने मी तुम्हाला टाईप्स ऑफ कॉम्प्युटर नेटवर्कबद्दल माहिती दिलेल्या आहेत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. 100% ह्याच्यातील एक प्रश्न तुम्हाला येतील आणि 2 मार्क तुम्हाला फिक्स्ड मिळतील. व्हिडिओ कॅज्युअल बघू नका. वेळ असेल तर सिरियसली व्हिडिओ बघा, अदरवाईज व्हिडिओ बघू नका. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार.